हाय नमस्कार, मी प्रणिती. माझा चौथा मिनी ब्लॉग आहे. हे बघा, आम्ही इथे गेलो तर इथे दर्शन वगैरे झाले. हे मोठे मोठे अशा शीळ होत्या, ते कुठल्या कुठल्या देशातले होते ती पण तिथं नावं लिहिली होते. मग आम्ही तिथून गेलो. नंतर इकडं हे सगळं मूर्त्यामधून त्यांनी सगळं सीता मातेची रामाची कहाणी सांगितली होती, तिथं दाखवली होती. ते बघितलं तिथून. हे पूर्ण तिथं कहाणी अजून चालूच. पेंट वगैरे द्यायचा होता तरी ते आतमध्ये होते बघायला. असं म्हणत तिथे एक दादा होते, ते असं म्हणत होते की हे पूर्ण मूर्त्या तयार झाल्यानंतर मंदिरात नेऊन ठेवायच्या आहेत. हे बघा, यांना अजून कलर वगैरे दिल्यानंतर हे खूप भारी दिसतील. राम सीता, हे बघा, हे वानर सेना आहे इथं. इथं खूप मस्त होतं सगळं बघण्यासारखं. आम्ही तिथून निघालो राम मंदिराकडे. वाटेमध्ये चहा वगैरे घेतला. मग तिथं एक दुकान होतं बाहुल्यांचं, तिथून एक बाहुली घेतली. असे क्यूट तिथं बाहुल्या होत्या, एक घेतली तिथं. मग प्रणालीसोबत तिचे फोटो वगैरे काढले. बाहुलीचा एक फोटो काढला. मग आम्ही तिथे हे छोटे छोटे असे मंदिरं होते, तिथं दर्शन वगैरे झालं. तिथं एकूण 700 मंदिरं आहेत. जेवढे आम्ही एका दिवसामध्ये होतील तेवढ्या मंदिराचे दर्शन घेतले. आणि असे खूप दूर मंदिरं आहेत, असं एकदम असे जवळजवळ नाही आहेत. मग आम्ही तिथून निघालो राम मंदिराकडे. हे बघा, सीतामातेचं हे मंदिर आहे. आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलो. आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तिथं महादेवाची पिंड आहे, तिचं दर्शन घेतलो. नंतर मंदिरामध्ये गेलो. आतमध्ये फोटो वगैरे नव्हते काढू देत. मग आम्ही गेलो राम मंदिराकडे. हे बघा, राम मंदिर नवीन बांधलेलं आहे. 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. मस्त होतं मंदिर तिथं. अजून तिथं कामं चालू होते. असं म्हणत होते की अजून 5 वर्ष तरी लागतील पूर्ण कामं व्हायला मंदिराचे. तर सोयीसुविधा खूप भारी होत्या. लॉकरही होते. आतमध्ये मोबाईल नव्हते नेऊ देत. हे आतमधला दरवाजा आहे इथून जायला. हे इथून आतमधून जायचं हे मंदिर आहे कडचं. ती राम मंदिर, तिथं एकच रामाची मूर्ती इतकं सुंदर आहे ना. आतमध्ये सगळं कामं चालू आहेत. हे बघा, खारुताई ही अशी. तिकडं खूप थंडी होती. ही प्रणालीचे फोटो वगैरे काढले तिथं. धन्यवाद. असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला